हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फार्मा कन्सेप्टमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सल्फोनामाइड्स फार्माकोलॉजीमधील चॅप्टर बघणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। तर फर्स्ट चॅप्टर आहे सल्फोनामाइड। ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पहिला पॉईंट म्हणजे सल्फोनामाइड्स जे ड्रग असतात ते कसे असतात, बॅक्टेरियोस्टॅटिक नेचरचे असतात। बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे ते इनहिबिट द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, ते किल नाही करत, फक्त बॅक्टेरियाला इनहिबिट करतात। ऑल द सल्फोनामाइड्स इनहिबिट द बॅक्टेरिया मीन्स बॅक्टेरियोस्टॅटिक। फक्त एक एक्सेप्शन आहे, दॅट इज द कोट्राइमऑक्सॅझोल। जो कोट्राइमऑक्सॅझोल असतो तो बॅक्टेरिसाइडल असतो, त्याचा रिझन आपण डिस्कस करणार आहोत पुढे। तर नेक्स्ट पॉईंट बघायचा झाला तर प्रॉन्टोसिल म्हणून एक डाय असतो, प्रॉन्टोसिल रेड। प्रॉन्टोसिल रेड जो डाय आहे तो त्याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर म्हणजेच त्याचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर आपल्याला एक कंपाऊंड देतो, दॅट इज द सल्फानिलामाइड। सल्फानिलामाइड म्हणून देतो। सल्फानिलामाइड जो आहे त्याला कोणती ॲक्टिव्हिटी असती, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी असती। आणि हे एका सायंटिस्टनी हे केलं होतं, डोमेक नावाच्या सायंटिस्टनी, की जे प्रॉन्टोसिल आहे त्याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे सल्फानिलामाइड फॉर्म होतो त्याला म्हणजे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आहे। त्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला बघायचं ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ सल्फोनामाइड। जर आपण स्ट्रक्चर ऑफ सल्फोनामाइड पाहिलं तर त्याच्यामध्ये बेन्झीन रिंग असते। बेन्झीन रिंगनंतर खाली जे आहे तिथे SO2NH2 हा ग्रुप असतो आणि वरती जो आहे तो NH ग्रुप असतो, NH2। ओके, आणि इथे बेन्झीन रिंग असते। तर आपण जर नंबरिंग केली 1 2 3 4 5, तर हा फोर्थ पोझिशनचा जो आहे तो काय आहे, फ्री अमायनो ग्रुप आहे। आणि हा फर्स्ट नंबरचा जो अमायनो ग्रुप आहे तो सल्फरशी कनेक्टेड आहे। तर ह्याच्यातून मला सांगायचं आहे एकच, की जो आपला फोर्थ नंबरचा जो आहे अमायनो ग्रुप तो मेनली रिस्पॉन्सिबल असतो अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीसाठी, आणि जो आपला फर्स्ट नंबरचा अमायनो ग्रुप होता जो की सल्फरशी कनेक्टेड होता तो रिस्पॉन्सिबल असतो फार्मॅकोकायनेटिक प्रोफाईलसाठी। म्हणजे त्या ड्रगची सॉल्युबिलिटी असेल, त्या ड्रगचं पुढे प्रोसेस जे असतं सगळं फार्मॅकोकायनेटिक्स ADME त्याच्यात हेल्प करण्यासाठी जो ग्रुप असेल तो कोणता असणार, SO2NH2 ग्रुप असणार। मग आपल्यासाठी कुठला ग्रुप रिस्पॉन्सिबल आहे, तर सगळ्यात लक्षात ठेवायचं की NH2 ॲट फोर्थ पोझिशन इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट मेन ॲक्टिव्हिटी, दॅट इज द अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी। नेक्स्ट आपल्याला बघायचं ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड। जर आपण क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड्स बघायला गेलं तर मेजरली त्याचे 4 क्लास पडतात। फर्स्ट वन असतो तो म्हणजे शॉर्ट ॲक्टिंग असतो, त्यानंतर असतो तो इंटरमिडिएट, त्यानंतर असतो तो लॉंग, आणि त्यानंतर असतो तो म्हणजे स्पेशल पर्पज। तर मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। फर्स्ट जो असतो शॉर्ट ॲक्टिंग, तर त्याच्यामध्ये ट्रिक अशी लक्षात ठेवायची, शॉर्ट कोण होते, दादा होते। शॉर्ट बघा, नेक्स्ट क्लास जो आहे काय लक्षात ठेवायचा, इंटरमिडिएट ॲक्टिंग सल्फोनामाइड्स। ज्या सल्फोनामाइडच्या नेममध्ये डायाझिन त्याच्यामध्ये तो कुठला असेल, शॉर्ट ॲक्टिंग सल्फोनामाइड। ज्याची फॉर एक्झाम्पल मी जर घेतलं सल्फाडायाझिन, ओके, त्यानंतर आपला थर्ड क्लास जो डायाझिन, तर ह्याच्यामध्ये काय आलं, डायाझिन आलं, तो हा कुठला आला, शॉर्ट ॲक्टिंग सल्फोनामाइड। सल्फाडॉक्झिन एक येतो, ओके, सल्फाडॉक्झिन, आणि सेकंड वन येतो तो म्हणजे सल्फामिथोपायरॅझिन। सल्फामिथोपायरॅझिन ऐकायलाच किती मोठं स्पेलिंग वाटते, सो इट कम्स अंडर द लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड। आणि सल्फाडॉक्झिन, ओके, डॉक्झिन म्हणजे काय असणार, फॉर एक्झाम्पल 2 ऑक्स कन्सिडर केले, 1 ऑक्स म्हणजे काय झालं समजा छोटा, पण 2 ऑक्स म्हणजे काय झाले ते मोठे झाले, त्यामुळे काय असणार, इट कम्स अंडर द लॉंग ॲक्टिंग। हे झालं आपलं क्लासिफिकेशन। त्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करणार आहेत जे की जीपॅट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूपासून इम्पॉर्टंट राहणार आहे। तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहे ते म्हणजे MOA ऑफ सल्फोनामाइड्स। पेपरला येतं की व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ सल्फोनामाइड्स। तर सल्फोनामाइड्स मेनली काय करतो, इट इनहिबिट्स द सिंथेसिस ऑफ फोलिक ॲसिड। मग फोलिक ॲसिड का इम्पॉर्टंट आहे, इन बॅक्टेरिया एवढं लक्षात ठेवायचं, इट इनहिबिट द सिंथेसिस ऑफ फॉलिक ॲसिड इन बॅक्टेरिया। आता पहिली गोष्ट म्हणजे बॅक्टेरियाला सल्फोनामाइडला काय करायचं आहे, स्टॅटिक करायचे आहे। मी स्टॅटिक सांगितले तुम्हाला, ओके। बॅक्टेरियाला म्हणजे आपला ड्रग जो आहे सल्फोनामाइड त्याचं मेन पर्पज काय आहे, त्या बॅक्टेरियाला त्याची ग्रोथ इनहिबिट करायची। मग तो कसं वर्क करणार, आणि एक गोष्ट बॅक्टेरिया जी असती तिच्या सर्वायवलसाठी इम्पॉर्टंट काय आहे, त्या बॅक्टेरियामध्ये फोलिक ॲसिडचं सिंथेसिस होणं। मग आता आपल्याला सल्फोनामाइडला काय करावं लागेल, एक तर त्या फोलिक ॲसिडच्या सिंथेसिसला स्टॉप करावं लागेल, पहिली गोष्ट। आता हे बघा, फोलिक ॲसिडचं जर सिंथेसिस बॅक्टेरियाला करायचं असेल तर त्यासाठी 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात।
पहिलं म्हणजे की बॅक्टेरियाला टेरिडिन रिंग असते, ती एक इम्पॉर्टंट असते. त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे पाबा, दॅट इज अ पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड. त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे ग्लुटामिक ॲसिड. ह्या 3 गोष्टी लागतात सिंथेसिस ऑफ फॉलिक ॲसिडसाठी. मग जो आपला ड्रग आहे सल्फोनामाइड, तो कसा असतो किंवा सल्फोन्स ड्रग स्ट्रक्चरली सिमिलर विथ द पाबा. पाबाशी स्ट्रक्चरली सिमिलर असल्यामुळे जेव्हा ज्या पेशंटला बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे आहे, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे, त्यावेळेस पेशंट जेव्हा ड्रग घेतो सल्फोनामाइड कंटेनिंग ड्रग, त्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये ज्या बॅक्टेरिया असतात त्या डिस्टिंग्विश करू शकत नाही की हा जो आलेला ड्रग आहे तो पाबा आहे की सल्फोनामाइड आहे. ती बॅक्टेरिया काय समजते, हा पाबा आहे, मला याच्यापासून फॉलिक ॲसिड बनवायचं म्हणून ती घेते. पण ते मेन काय असतं, ते असतं सल्फोनामाइड. आणि सल्फोनामाइड तिथे जाऊन काय करतं, मग फॉलिक ॲसिडची सिंथेसिसला इन्हिबिट करतं. अशा प्रकारे आपला सल्फोनामाइड हा वर्क करत असतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे ते म्हणजे पर्टिक्युलर यूज ऑफ ड्रग, की हा ड्रग आहे मग त्याचा यूज काय, किंवा फार्माकोकायनेटिक प्रोफाईल फर्स्ट बघू आपण. आता सल्फोनामाइड्सची फार्माकोकायनेटिक्स प्रोफाईल बघायचं म्हटलं तर हे बघा, सल्फोनामाइड्सची फार्माकोकायनेटिक्स ॲब्सॉर्प्शन ऑफ सल्फोनामाइड इज मेनली डन बाय इन GIT ॲब्सॉर्प्शन होतं सल्फोनामाइड्सचं. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सल्फोनामाइड्स जो आहे त्याचं मेटाबॉलिझम कुठे होतं, सल्फोनामाइड्स अंडरगो मेटाबॉलिझम बाय ॲसिटायलेशन. ॲसिटायलेशन होणार, पोझिशन कुठली असणार ॲसिटायलेशनची, N4. वाय देअर इज अ N4 पोझिशन, कारण आपल्याला माहीत आहे N4 पोझिशन ही मेनली अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल असणार. तीच आपण N4 पोझिशन ॲसिटायलेट केली तर तिथं फ्री अमायनो ग्रुप राहणार नाही आणि त्यामुळे आपल्याला काय भेटणार, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी मिळणार. ओके. आणि मेटाबॉलिझम करायच्या वेळेस तीच जर त्यांनी केली तर तिथे ॲक्टिव्हिटी स्टॉप होऊन जाणार. नेक्स्ट गोष्ट आपल्याला बघायची की सल्फोनामाइड्सचा सगळ्यांना माहिती आहे कॉमन ADR असतो, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. ते म्हणजे काय असतो, क्रिस्टल युरिया. क्रिस्टल युरिया कशामुळे होत असेल सल्फोनामाइडमध्ये, तर त्याचा रिझन आहे सल्फोनामाइड्स जो ड्रग आहे त्याचा मेटाबॉलिझम झाल्यानंतर, म्हणजेच त्याचं ॲसिटायलेशन झालं N4 पोझिशनवरती, त्यानंतर जो इनॅक्टिव्ह प्रोडक्ट बनतो, तो जो इनॅक्टिव्ह प्रोडक्ट असतो तो युरिनमध्ये लेस सॉल्युबल असतो. ड्यू टू दॅट लेस सॉल्युबिलिटी ते काय होतं, प्रेसिपिटेशन होतं त्याचं युरिनमध्ये, आणि दॅट प्रेसिपिटेशन इन युरिन मेन रिझल्ट्स इन द क्रिस्टल युरिया. तो कशामध्ये हे होतो, क्रिस्टल युरियामध्ये होतो. ओके. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे की हे सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं की क्रिस्टल युरिया हा साईड म्हणजे ADR आहे कशाचा, सल्फोनामाइडचा, कारण पेपरला हा क्वेश्चन खूप वेळा येतो. त्यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे की एक कंपोजिशन आहे की कोट्राइमऑक्सॅझोल. कोट्राइमऑक्सॅझोल हे कॉम्बिनेशन कशाचं असतं, ओके, सल्फोनामाइड्समध्ये हे कोट्राइमऑक्सॅझोल इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सल्फामिथॉक्झॅझोल प्लस ट्रायमिथोप्रिन. ओके. हे जे 2 ड्रग आहेत त्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं, आपलं कोट्राइमऑक्सॅझोल असतं. आता हे बघा, हे कॉम्बिनेशनमध्ये का दिलं जातं, तर जे T1/2 असतं कोट्राइमऑक्सॅझोलमधल्या सल्फामिथॉक्झॅझोल अँड ट्रायमिथोप्रिन ह्या दोघांचा T1/2 हा सिमिलर असतो, त्यामुळे हे कॉम्बिनेशनमध्ये दिले जातात. आता नेक्स्ट गोष्ट म्हणजे की हे कोट्राइमऑक्सॅझोल जे आहे त्याला कुठली ॲक्टिव्हिटी असते, बॅक्टेरियोसायडल ॲक्टिव्हिटी असते, म्हणजे हे किल करतं बॅक्टेरियाला. आणि बाकीचे जे सल्फोनामाइड्स आहेत ते काय करतात, स्टॅटिक असतात, म्हणजे फक्त ग्रोथला इनहिबिट करण्याचं काम करतं. तर मग हे कशामुळे, तर फर्स्ट जो आहे आपला सल्फामिथॉक्झॅझोल तो काय असतो, स्टॅटिक असतो. ओके. आणि सेकंड जो आहे तो काय असतो, ट्रायमिथोप्रिन, तो पण काय असतो, स्टॅटिक. स्टॅटिक प्लस स्टॅटिक जेव्हा त्यांचं होतं म्हणजे ॲक्शन, तेव्हा ते आपल्याला सायडल ॲक्शन देतं. ओके. हे त्याच्यामागचं थोडं रिझन झालं. त्यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे एक ड्रग आहे स्पेशल पर्पजमधला मेफेनाइड म्हणून. तो मेफेनाइड जो ड्रग आहे त्या ड्रगला काय म्हणतात, फॉल्स सल्फोनामाइड और सुडोसल्फोनामाइड. तर का, जे आपलं सल्फोनामाइडचं आपण मागाशी स्ट्रक्चर पाहिलं होतं, इथं SO2 NH2 ग्रुप असणार, इथं N2 ग्रुप असणार. बट इन केस ऑफ मेफेनाइड काय होतं, हा जो वरचा N2 ग्रुप आहे हा बेन्झिन रिंगपासून सेपरेट केला जातो बाय विच ग्रुप, CH2 ग्रुप. हा ग्रुपमध्ये येतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात,
सुडोसल्फोनामाइड असं म्हणतात. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी आपल्याला एक इम्पॉर्टंट काय ड्रग्सचे पॉईंट लक्षात ठेवायचे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे की सल्फासेलॅजिन. सल्फासेलॅजिन हा ड्रग मेनली कशामध्ये यूज केला जातो, आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट हा प्रो ड्रग आहे, म्हणजे आफ्टर मेटाबॉलिझम हा ॲक्टिवेट होतो. मग सल्फासेलॅजिनचा जेव्हा ब्रेकडाऊन होतं, म्हणजे त्याचं प्रो ड्रग असल्यामुळे, तर तो काय करतो, 5 अमायनो सॅलिसिलिक ॲसिड एक कंपाऊंड देतो 5ASA, आणि हा जो म्हणजे फॉर्म झालेला कंपाऊंड आहे तो मेनली रिस्पॉन्सिबल असतो त्याच्या ट्रीटमेंटसाठी यूज इन अ अल्सरेटिव्ह कोलायटिस. अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये हा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट थिंग आपल्याला बघायची ते म्हणजे सल्फा ॲसिटामाइड. सल्फा ॲसिटामाइड जे आहे त्याच्यामध्ये सीतामाइड येते. सो सीता काय करायची, आय इन्फेक्शनला किल करण्याचं म्हणजे स्टॉप करायचं काम करायची. सो सल्फा ॲसिटामाइड इज यूज्ड इन द आय इन्फेक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे मेफेनाइड जो ड्रग मी सांगितला तो मेनली कुठे यूज केला जातो. हा मेफेनाइड जेव्हा आपण बर्न वगैरे होतं त्यावेळेस जेव्हा ड्रेसिंग करतात ते इन्फेक्शन बाकी ठिकाणी स्प्रेड होऊ नाही म्हणून फॉर प्रिव्हेंटिव्ह पर्पज हा केला जातो इन द बर्न थेरपी टू स्टॉप द स्प्रेडनिंग ऑफ इन्फेक्शन, ह्यासाठी हा केला जातो. त्यानंतर आपण ADR ऑफ सल्फोनामाइड्स बघणार आहोत, जे की आपण पहिलं सगळ्यात बघितलं दॅट इज द क्रिस्टल युरिया. त्याचबरोबर एक असतं ते म्हणजे हिपॅटायटिस. अजून असं की आपण हे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे G6PD आपण देऊ शकत नाही. G6PD पेशंट असतो म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट डेफिशियंट पेशंटमध्ये जर हा आपण ड्रग दिला तर इट लीड्स टू हिमोलायसिस, त्यामुळे आपण देऊ शकत नाही. हिमोलायसिस म्हणजे नथिंग बट काय होतं, RBCचं ब्रेकडाऊन होत असतं. ओके, हे झाले इम्पॉर्टंट पॉईंट GPAT पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. नीट माझा व्हिडिओ बघा, तुम्ही नोट्स प्रिपेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू सो मच.